साथी पोर्टल बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी डिजिटल आरसा, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी। साथी पोर्टल हे केवळ माहिती व्यवस्थापनाचे साधन नसून शेतकरी, संस्था आणि शासन यांना एकाच साखळीत जोडणारे पारदर्शक, विश्वासार्ह व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव श्री विकास चंद्र रस्तोगी यांनी धुळे येथील भेटी दरम्यान केले। तसेच धुळे जिल्हा कृषी पदवीधर उद्योग विकास सहकारी संस्थेच्या विक्री केंद्रास भेट देऊन साथी पोर्टलची संपूर्ण कार्यपद्धती पाहिली। यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, कृषी अधिकारी सूरज जगताप, जिल्हा कृषी अधिकारी सीताराम चौधरी, केवीके शास्त्रज्ञ डॉक्टर दिनेश नांद्रे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक छबिलाल सूर्यवंशी, गुणवत्ता निरीक्षक अरुण तायडे, सौ मनीषा पाटील, मनीषा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। यापूर्वी जस सहारिया व सुधीर कुमार गोयल यांनीही या संस्थेला भेट दिली होती। या ठिकाणी भेट देणारे रस्तोगी हे तिसरे प्रधान सचिव ठरले। भारतामध्ये दरवर्षी प्रचंड प्रमाणावर बियाण्यांची देवाणघेवाण होते, परंतु बनावट, अनधिकृत बियाण्यांचा प्रसार, कालबाह्य बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। बियाण्यांचा अचूक साठा व उपलब्धतेचा अभाव असतो। जिल्हानिहाय मागणी पुरवठ्यातील विसंगती, उत्पादन घटण्याची भीती या समस्या गंभीर बनल्या होत्या। उपाय म्हणून NICच्या सहकार्याने केंद्र सरकारने विकसित केले साथी पोर्टल। हे पोर्टल बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासाची नोंद ठेवते। प्रत्येक पिशवीवरील QR कोड स्कॅन करून शेतकऱ्याला बियाण्यांच्या जनुकीय इतिहास, कंपनी, बॅच, तपासणी, प्रमाणन याची माहिती सहज उपलब्ध होते। यामुळे ट्रेसिबिलिटी, पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण, कायदेशीर पालन हे चारही घटक सुनिश्चित होतात। उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचे महत्त्व प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले, गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर बियाणे मिळणे हा अन्न सुरक्षा आणि उत्पादन वाढीचा कणा आहे। सुधारित बियाण्यांमुळे 20% पर्यंत उत्पादन वाढ शक्य असल्याचे त्यांनी सांगितले। साथी पोर्टलच्या माध्यमातून खालील शेतकऱ्यांची गहू बियाणे नोंदणी प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली। प्रकाश तोताराम पाटील गोंदूर, शशिकांत छोटेलाल पाटील नगाव बुद्रुक। मान्यवरांचे स्वागत। धुळे जिल्हा कृषी पदवीधर उद्योग विकास सहकारी संस्थेचे चेअरमन सतीश नारायण पाटील आणि व्यवस्थापक सागर चिमटे यांनी प्रधान सचिवांचे गुलदस्ता व सेंद्रिय शेतीवरील पुस्तके भेट देऊन स्वागत केले। संचालक विनयजी बोरसे व अमृत पवार उपस्थित होते। यावेळी ऑर्गॅनिक इस्टेटचा प्रस्ताव प्रधान सचिवांना सादर करण्यात आला। पोर्टलच्या कार्यपद्धतीवर समाधान। साथी पोर्टलची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले। दत्त जयंतीचे पावन औचित्य आणि समाजसेवेचा अनोखा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम मजदी गावात आज काहीतरी वेगळंच घडलं। समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे गणू महाराज यांनी गावाच्या स्वच्छतेची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करून मानवी मूल्यांची जाणीव पुन्हा एकदा सर्वांना करून दिली। माणुसकी विसरत चाललेल्या समाजात आपण सगळ्यांचे देणे लागतो ही सांगणारी त्यांची विचारधारा आज प्रत्यक्ष कृतीत उतरली। गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ड्रेस, साडी, शाल आणि नारळ देऊन अत्यंत प्रेमाने त्यांचा गौरव करण्यात आला। दररोज पहाटेपासून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा सन्मान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचे हास्य फुलले। गणू महाराजांनी समाजात माणमाणसातील नात्यांना सद्भावनेची जोड मिळावी, श्रमिकांचा गौरव व्हावा आणि सेवा करणाऱ्या हातांना सलाम मिळावा हा संदेश दिला। त्यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी मोठ्या कौतुकाने स्वागत केले। दत्त जयंतीसारख्या पवित्र दिवशी झालेला हा सन्मान कार्यक्रम समाजात मानवतेची नवी उमेद निर्माण करणारा ठरला। खरंच गणू महाराजांच्या या कार्याला मनापासून सलाम।